नमस्कार मित्रांनो, मी तुमचा तनिष आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आहे रामनवमी. आत्ता वाजले 5:30. तर सध्या मी चाललो आहे ट्रेकिंगला संभाजीला साईलसोबत. तो येतो आहे, आम्ही दोघंच चाललेलो आहे कारण की आज आयुष पण नाही येते, तो कोल्हापूरला गेलेला आहे. मला आज आम्ही चालायला जातो, आम्ही चाललो आहे ट्रेकिंगला. तर चला आपण निघूया. ट्रॅकिंगला जायचं ना, हा भाऊ चप्पल घालून आला होता. कोण करता असं? कॉड पण घेतली गाईस. तर माझ्या फोनची बॅटरी आहे 73%. चार्ज केला का 1.5 तासात उतरून जातो. हा आलेला आहे भाऊ, घातली का? तेरे को क्या है, बहुत मजाक लग रहा है तेरे को ये सब चीज? मत कर बेटा, मत कर. दुसरा टाक टाक. आम्ही गाडी कशी चालवतो आणि आम्हाला वाटलं थंडी वगैरे नाही वाचणार नाही, म्हणजे इतकी थंडी असते गाडीवर. आणि एवढा उन्हाळा चालू आहे तरी थंडी वाजते. तुम्ही बघू शकता. काय काय आमचं नाशिक आहे ना, पिंक आणि व्हाईट झालेले. आता मागच्या ब्लॉगमध्ये पण आपण ग्रीनलँडला गेलो होतो, तेव्हा तिथं पण पिंक आणि व्हाईट फुलं होती. सगळीकडे पिंक अँड व्हाईट फुलं आलेली आहे गाईस. सुनसान वादियों में हम घूम रहे भटक रहे. थोड्याच वेळाने सनराईज होणार आहे. तर तो वरती जाऊन बघायला भेटला तर चांगलंच आहे, चांगला व्ह्यू आहे. चेहरा दिसलाय, तर पुढचं आम्ही तुम्हाला काही दाखवू शकतो आणि मी दाखवलं तुम्हाला ते दिसणार नाही. काका गुड मॉर्निंग. हा पक्षी दरवेळेस दिसतो पण एका जागी स्थिर राहतो. हे बघा पक्षी. अजून वरती जास्त ट्रॅक नाही बाकी, आपला थोडासाच आहे. इकडं रस्ता झाला का आणि इकडं मध्ये गुफा आहे. हे आपलं नाशिक शहर आहे गायचं. स्पॉटवर आहे ना आमचा कमीत किती वर्षाचा आधी इथं सेल्फी पण आहे बघ. आमचा सेल्फी आता कसे दिसतंय. हा गंगापूर डॅम आहे, हा रामशेष किल्ला आहे. आणि तुम्हाला स्टेडियम दाखवतो गाईस. डायरेक्ट इंटरनॅशनल स्टेडियम बनतंय नाशिकमध्ये. कसं पळत पळत कसं आहे. एकदम भारी. जास्त राहिलं तर द्यायचं, कमी राहिलं तर नाही बोल. ज्यूस चांगला होता काका. नाव वी आर गोईंग. कधी पण इकडे आलो का लिंबू सरबतात पावडा विसरायचा नाही. एक बार धोखा खा चुका हूँ, दोबारा नहीं खाऊंगा. काका नळी चोरी करताय माहिती. नळी चोरी केलेली आहे गाईस. गाडीत टाकली. मिशन सक्सेस काकांचं. गाईस दो पावडा. थँक्यू. गाईस मेघरात बेकरीची यांची ना मेन ब्रांच आहे नाही का, पंचवटी कारंजा.
भैया कब तक होगा? गाईस आता आम्ही ना त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे जॉब मागणार आहे आम्ही. हमको भी ये जॉब करना. क्या रे भिकमंग्या? कितने रुपये मिलेगा? 12,000 दिन का? नहीं ये महीने का. हमको लगा दिन का. बस साले. बस ये करने का रहता. हमारा ब्लॉग चालू है. हाय बोल दो ना. भाई के डायरेक्ट कितने सब्सक्राइबर है? 1,500. 1,500 सब्सक्राइबर है. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. कितने लोग जाते हैं 3,000 दिन में? सब मिलके सब मिल गए 4,000 करेंगे. सगळं मिळून 4,000 पर्यंत आयटम विकले आता दिवसभरात. जब आप इधर के नहीं क्या मालिक बनोगे हमको भी जॉब देना होगा. आता आम्ही आलेलो आहे हे माझं घर. हे साईलचं घर, हे माझं घर. चलो गाईस बाय बाय. बाय बाय साईल. तर काही आता वाजली 3. आता रामनवमीबद्दल आपलं वादन आहे 4 वाजता आपल्याला तिथं पोचायचं आहे गोदा पार्कला. तर आता मी चालू आहे सायरससोबत. सायरस मला घ्यायला येतो आहे. चला आपण निघूया. तर चला आता जाऊया. माझ्यासारखाच कुर्ता घातलाय भाऊ. चला आता जाऊ आपण. भाऊ काय वाटतंय कसं होईल आजचं वादन? एकदम 100% एकदम 2026चं शेवटचं वादन आहे आमचं. आणि डायरेक्ट आता गणपतीचं वादन राहणार आहे. आम्ही लवकर निघणार होतो. आता भाऊ थोडा लेट आलेला आहे भाऊ. काय विषय नाही भाऊ, एकदम भारी दिसतोय. आहे खूप दिवसांनंतर तू शिवजयंतीला नव्हता ना तू? माझा अरे मार्च चालू आहे त्याच्यामुळे. गाईस तुम्ही बघू शकता श्रीरामांचं त्यांनी किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे इथं. हॅलो सर्वज्ञ. हॅलो भाई. हॅलो बाय. तीच भेटला का? गाईज आमचे अजून टीम मेंबर्स आलेले नाही. पोरं म्हटले होते आम्ही आलेलो आहे लवकर या तुम्ही, पण इथं आल्या अजून पोरांच्या शब्दांना भरोसा नसते. चाललोय पाण्याच्या बॉटलीच्या शोधात. आम्हाला इथे एकही दुकान दिसत नाही. आजी पाणी बॉटल एक थंड आहे का? हा द्या आज. व्लॉग चालू आहे काही विषय नाही. भाऊ नमस्कार. कसे आहात तुम्ही? खूप दिवसांनंतर भेटले. कसं वाजवायचं आज? शेवटचं वादन आहे. डायरेक्ट ढोल फुटला तरी चालेल. नवीन पानं आणू. तुम्ही शिवजयंतीला नव्हते ना? होतो ना. हा होता. आम्ही नव्हतो. हा नव्हता आणि हा बी नव्हता. माझे एकदम डायरेक्ट नाद करायचंय नाद. हे आदेश वाजून टाकायचंय. काही विषय नाही ना भाई. तुम्ही म्हटल्यावर काय आपल्याला ताशा काढून ठेव. हा घेतोय का? 3 नंबर कोणी घेणार नाही ना? कोणी घेणार नाही ना? पहिली 3 नंबरचा असा मानला म्हणजे विषय संपला. आता पण आले धंदो. दादा आहे कसं आहे? मस्त एकदम रेडी ना? एकदम
पाण्यात जायला अलाउड नाही लहान पोरं वाडा एक भिजून निघाले स्विमिंग पूल बना दिया जल सरर वॉटर पार्क गोदा वाटर पार्क हो गया है। आता आम्ही चाललोय घरी. आता फोनला चार्जिंग कमी आहे गाईज माझ्या. मी डायरेक्ट घरी जाऊन तुम्हाला फोन चार्जिंग करून भेटतो. बाय बाय. जायचं का नाही? जाऊ ना. फायनली गाईज घरी आलेलो आहे आणि खूप दमलेलो होतो. तर गाईज आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.